देवी, मी आणि धैर्य ज्या गोष्टीसाठी एकत्र आलो होतो ती गोष्ट शेवटी तू घडवून आणलीस बघ. भाऊंचं स्वप्न पूर्ण करणं खरं तर माझं स्वप्न होतं, पण ते माझ्या नवऱ्यानं पूर्ण केलं. त्यासाठी त्यांनी लई कष्ट सोसले आणि आज तर भाऊंनी पण त्यांचे कष्ट मान्य केले. हे बघून मला लई बरं वाटतंय बघ. आता मी आणि धैर्य एका नव्या प्रवासाला सुरुवात करतोय. मी आणि धैर्य मिळून आता भाऊंचं स्वप्न पूर्ण करू. पण धैर्य, मला हे 4 दिवस सुद्धा आता 4 वर्षांसारखे वाटतायत. आता हे 4 दिवसच काय, 4 क्षणही मी तुमच्यापासून लांब नाही राहू शकत आहे. मला तर असं वाटतं ना आत्या, आत्ताच्या आत्ता जावं आणि त्या सावीला या घरातून हकलून द्यावं. नाही, असं करायचा विचार सुद्धा करू नका. कुठलंही युद्ध किती चांगलं लढलं ना तरी महत्वाचा असतोय तो शेवटचा वार. आणि तो वार जर चुकला तरी आपल्या पदरात हार पडू शकते. आणि तो शेवटचाच वार असतो ज्यात फसण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त असतात. त्यामुळं तो वार अगदी संयमानं आणि लक्ष देऊन केला पाहिजे. मी तर सांगेन, पुढच्या 4 दिवसात प्रयत्न करा की सावीशी मैत्री कशी होईल. कारण तिला आता थोडा जरी डाऊट आला तरी आपल्या पुढं लई मोठा प्रॉब्लेम उभा राहू शकतो. त्यामुळं होईल तितका तिचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करा, तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करा. ज्यावेळी आपला प्लॅन कंप्लीट होईल त्यावेळी तिला फक्त फसवणुकीचा त्रास नाही तर आपल्या माणसांकडून फसवणुकीचा त्रास होईल. आजपर्यंत तिच्यामुळं आणि तिच्या त्या म्हाताऱ्यामुळं लई सहन केले, पण आता सगळ्या गोष्टींची परतफेड करण्याची वेळ आली. वाचतो. मी धैर्य मुजुमदार या करार पत्राद्वारे सांगू इच्छितो की सावी नाईक हिच्याशी केलेला विवाह हा संपूर्णपणे खोटा असून मी तिच्याशी कधीही वैवाहिक नाते प्रस्थापित करणार नाही. हा विवाह मी भाऊराव नाईकांना संपवण्यासाठी आणि त्यांच्या नावावरच्या जमिनी मिळवण्यासाठी करतो आहे. भास्कर, तुला बोललो होतं का नाही मी? आपला अंदाज करेक्ट ठरला. पुढे 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 वाच. तसेच पुढील 6 महिन्यांच्या आत मी सावी मुजुमदार यांना घटस्फोट देऊन कायदेशीर फारकत घेईन. पुढं आणि हिरा हिच्याशी वैवाहिक नाते प्रस्थापित करेन. सदर मसुद्याची खात्री म्हणून मी दया मामा यांच्या नावावर माझ्या कंपनीचे 20% शेअर्स हस्तांतरित करतोय. अरे 20% शेअर्स? भास्कर, शांत डोक्याने. आता मुद्दा 20% शेअरचा नाहीये. अरे आता 20% शेअर महत्वाचे नाहीत रे. पुरावा महत्वाचा आहे, कळतंय का? पुरावा सापडलाय आपल्याला. होय, ते नंतर बघता येईल नाही काय. पुरावा सापडलाय आपल्याला. अरे दादा, अरे आपण जो विचार केलेला त्यापेक्षा जास्त नीच निघाला रे हा धैर्य. होय,
काय सॉलिड फसवतो रे सावीला. सावीचा तिच्या नवऱ्यावर आंधळा विश्वास आहे ना. हा, आता हे बघितल्यावर तिच्या डोळ्यात जो धक्का दिसल का नाही तो बघायचा आहे मला. तिच्या विश्वासाच्या अशा चिल्ल्या झालेल्या बघायच्या आहेत मला. चल दादा, आत्ताच्या आत्ता जाऊ आणि तिच्या तोंडावर हे फेकून मारू. अरे भास्कर भास्कर, एवढी कसली घाई? लक्षात ठेव, अति घाई संकटात नाही. अरे दादा, अरे शांतपणे बघ, हे सगळं करून धैर्य कसा एकदम तिकडं मस्त आनंदात असेल आणि ती आई ती पण खुश असेल. ते असं आभाळत गेले असतील सगळेजण. जाऊ देत की, जितकं वर जातील ना तितकंच त्याचं पाटकन जमिनीवर आपल्याला मजा येईल. आरामात आरामात जाऊ भास्कर. आता फक्त आपण योग्य संधीची वाट बघायची आणि योग्य संधी मिळाली ना की एक घाव दोन तुकडे डायरेक्ट. म्हणजे अरे हातात भास्कर, तू बघशील की तुझा हा विलास दादा आता कसली चाल खेळतो ते. सावी, अहो, काय करताय? दरवाजा उघडा, येईल कुणी? बरे आहात ना तुम्ही? ताप बीप आला नाही ना? नाही म्हणजे आज माझेच डायलॉग मारताय म्हणून बोल. आता तुमच्यावरनं एवढा इन्फ्लुएन्स झालोय मी की हळूहळू तुमच्यासारखंच बोलायला लागलोय बा. हो का? तसं असेल तर मग मी पण आता तुमच्यासारखं वागणार. आणि म्हणूनच मी ठरवलंय की आजचा सगळा दिवस तुमच्या संग स्पेंड करायचा. तुम्हीच म्हणत असता ना वेळ देत नाही वेळ देत नाही, म्हणून मग आज मी ठरवलंय की आज सगळा वेळ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. सावी, ते काय झालं? नकोय का मी संग? काहीतरीच काय, असं काही नाहीये, पण भाऊंनी आजच एवढी मोठी गोष्ट अनाऊन्स केली, त्यामुळे मी काही मीटिंग्स लाईन अप केल्या होत्या. आता मला सुद्धा जोमानं कामाला लागावं लागेल ना. नुसतं काम काम आणि काम, बायकोचा विचारच नाही करायचा. सावी, अहो ऐका तरी, ऐकून तरी घ्या एकदमच. हे बघा, आपल्याला बघितलं, आता आला ना फोन. आता फोन घ्याल आणि जाल तुम्ही. आधी बघून तर घ्या फोन कोणाचा आहे, मग बोला. कोणाचा कॉल आहे? भाऊंचा. काय करू आता, उचलू की नको? घ्या. हा भाऊ. हॅलो, हा धैर्य. मी काय म्हणतो, जमिनी ट्रान्सफर करायचा जो काही फॉर्म आहे ना तो तयार झालेला आहे. वेळ असेल तर येऊन जात आहे काय? याचीच तर वाट बघत होतो. हॅलो भाऊ, अहो एवढी गडबड कशाला करताय? नाही म्हणजे
आजच अनाउन्समेंट केली आणि लगेच सगळी तयारी करायची काही गरज होती का? अहो धैर्य, मला चांगलं ठाऊक आहे की हा प्रोजेक्ट तुमच्यासाठी किती महत्वाचा आहे. त्यामुळे याच्यात आणखीन वेळ वाया घालवणं मला योग्य वाटत नाही. भाऊ खरं सांगू, तुमचा काम करण्याचा हा उत्साह बघून ना तुम्हाला सल्यूट करावंसं वाटतं मला. अहो खरा सॅल्यूट तर तुमच्या उत्साहाला आहे. तुमच्या उत्साहामुळे माझा उत्साह काहीच नाही हो. बरं असो, येऊन जात आहे ना नक्की? हो, मी येतो की थोड्या वेळात. आता मी सुद्धा जोमानं कामाला लागतो. ठीक, या वाट बघतो. हा. बरं, मी निघतो मग आता. धैर्य, थोडा वेळ अजून थांबा की. सावी, अजून थोडा वेळ थांबून कसं जमल बरं मला? आणि भाऊ वेळेची किती पंक्च्युअल आहे तुम्हाला चांगलंच माहिती. मी येतो की जाऊन. ऍक्च्युली ना तुमचं बरोबर आहे. आजचा दिवस आपल्या नात्यासाठी खूप स्पेशल, त्यामुळं एकत्र वेळ तर आपण स्पेंड केलाच पाहिजे. मी आता एक काम करतो, मी तिकडे जाऊन येतो. मग आल्यानंतर तुमच्यासाठी ना एक सरप्राईज प्लॅन करतो. फक्त तुम्ही रेडी राहा. ठीक आहे, जसं तुम्ही म्हणाल तसं मिस्टर धैर्य मुजुमदार. हो का? मिसेस सावी मुजुमदार. निघू का मग मी आता? आलोच. आता काय सरप्राईज मिळणार आहे काय माहिती. खरं भारी असणार एवढं नक्की. भाऊ, आता मी जे काय ऐकलं ते सगळं खरं आहे? भाऊ 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 खरं सांगा की तुम्ही खरंच आपल्या जमिनी धैर्य मुजुमदारांना देणार आहात? होय, आणि त्यासाठीच ते इकडे येणार आहेत. तेव्हा अनुराधा बरोबर मिळून त्यांच्या स्वागताची तयारी करा. भाऊ 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 तुम्ही असं कसं करू शकताय? कोण आहे ते धैर्य मुजुमदार? हा, हे सगळ्या नायकांच्या जमिनी आहेत आणि नायकांचा खरा वारसदार म्हणजे ह्या जमिनींवर खरा हक्क तुमचा नातू, तुमच्या सख्या नातवाचा केतन नाईकचा आहे. आणि आणि नायकांच्या जमिनी तुम्ही मुजुमदारांच्या कशात घालायला निघालाय? नाही, मी तुम्हाला असं अजिबात करून देणार नाही भाऊ. असं कसं तुम्ही वारसा कुणाला पण देऊ शकताय? टिपे, हा जो काही डिसिजन मी घेतलेला आहे त्या संदर्भात तुझ्याशी चर्चा करायला मी बांधील नाही. तरी पण तुला काही गोष्टींची जाणीव व्हावी म्हणून बोलतोय. हे तुझे काय म्हणतेस की नाही, तुझा नवरा म्हणजे माझा सख्खा नातू केतन, त्याला तर मी करीत असलेल्या कामात अजिबात रस नाही ना. त्यानं आजपर्यंत कधी रस दाखवला नाही, इथून पुढे दाखवण्याची शक्यता आहे. त्या उलट धैर्य, अरे किती कष्ट करतोय तो बघा. माझी स्वप्न त्यानं डोळ्यात माळलीत, ती स्वप्न पुरी करायला झटतोय तो. मग अशा माणसाचं कौतुक नको करायला? आणि माझ्या दृष्टीनं हेच सगळ्यात जवळचं आणि महत्वाचं आहे.
आणि म्हणून मी माझा डिसिजन घेतलाय. आणि मग कायद्याच्या भाषेचा विचार सुद्धा मनात आणू नकोस. कारण ही जी जमीन आहे ती मला वारसा हक्कानं नाही तर शासनानं दिली आहे. त्यामुळे ह्याच्यावर कोणाचा वारसा हक्क लागू होत नाही आणि मी कुठल्या वारसाला देणं बांधील पण नाही. बाबा, या संदर्भात कुठलाही प्रश्न विचारायला माझ्या पुढ्यात इथून पुढे येऊ नको. कळलं? भाऊ, कायद्याची भाषा बोला नाहीतर मनमानी करा. खरं वाटेल ते झालं तरी मी या जमिनी हातच्या जाऊ देणार नाही. मग त्यासाठी मला वाटेल ते करायला लागलं ना तरी चालेल. सावी, बरं झालं आलीस. मी आता तुलाच हाक मारणार होते. बाहेर अगं सगळ्यांचा चहा झाला, आपण दोघीच तेवढ्या राहिलो बघ. घे घे चहा घे, गरम गरम. थँक्यू. आणि काय मग, आजचा दिवस एवढा खास आहे आणि तुझ्यासाठी तर जास्त स्पेशल आहे. मला काय वाटतं, आपण संध्याकाळला काहीतरी छान स्पेशल बेत करूया. हा, म्हणजे खीर खीर चालेल. तू सांग, मी बनवते. तांदळाची? सावी, काय झालं, कुठं हरवली? वहिनी, मी काय म्हणत होते की उद्या करूयात का प्लॅनिंग? उद्या का? आज का नको? काही स्पेशल बेट ठरलाय का आधीच? खरे तर मी आज धैर्यांसाठी गोड काहीतरी करणार होते, पण त्यांनीच मला सरप्राईज द्यायचं प्लॅन केलंय. अगं बाई, भारी मोठं प्लॅनिंग दिसतंय तुमचं. काय, कुठं डेटवर जाणार आहे का? असं काही नाही हो. मी काय म्हणते वहिनी, तुम्ही पण चला की आमच्या सोबत, मज्जा येईल बघा. अगं बाई, मी नाही, मी आले असते. कसं आहे, तुम्ही दोघं लव बर्ड्स, त्यात माझी कशाला लुडबुड हवी? हा, तुम्ही जा आणि इकडची काळजी करू नको. इकडचं मी आवरते. तू आता जा, मस्त तयारी कर, छान एन्जॉय करा. आलीच. सावी, सावी, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. मला कळतंय ग, मी तुझ्याशी ना खूप चुकीचं वागले आणि याचाच मला खूप त्रास होतोय. कारण तुझ्यासारख्या चांगल्या मुलीसोबत खूप वाईट वागले. त्यामुळेच मला तुझी माफी मागायची होती. मला माहितीये तुला हे सगळं खूप सरप्राइझिंगली वाटत असेल ना, कारण मी तुझ्याशी आता अशी बोलायला आले म्हणून. पण अगं, सरप्राईज वाटून घेऊ नकोस. सावी, अगं मला कायम हेच वाटायचं की तुझ्यासारखी मुलगी कधीच मुजुमदारांची सून होऊ शकत नाही. आणि जरी झाली तरी मुजुमदारांची सून जशी हवी तशी होऊ शकत नाही. आणि ज्यावेळी तू या घरात सून म्हणून आलीस त्यावेळी मला असं वाटायचं की तुझ्यामुळेच सगळे प्रॉब्लेम झाले. ह्या घरच्यांना जो काही त्रास झाला तो सगळा तुझ्यामुळे झालाय. पण जसा जसा वेळ गेला तसं तुझ्याबद्दलचं मत माझं बदललं. आणि आज जे काही झालं ना त्यामुळे माझी खात्रीच पटली
मुजुमदारांची सून म्हणून आणि धैर्यांची बायको म्हणून तूच योग्य आहेस. हे बघ सावी, मला पर्सनली तुझा काही एक राग नव्हता अगं. हा कधी असेल. मला फक्त या घरातल्यांची, या घरची खूप काळजी वाटायची आणि म्हणूनच मी तुझ्यावर सतत चिडचिड करायचे, जो मनस्ताप करायचे. पण तू बघतेस ना आता, धैर्य आणि आत्या किती आनंदात आहे. आणि हे फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झालंय सावी. यामुळे मला खरंच खूप छान वाटतंय ग सावी. मी अगदी मनापासून सांगते तुला, तुझ्याबद्दलचे जे काही गैरसमज होते ना, ते सगळे आता दूर झालेत. आणि तुला माझ्यामुळे जो काही त्रास झाला त्यासाठीच मला तुझी माफी मागायची होती. मला माफ कर सावी. आय एम रिअली व्हेरी सॉरी. हिरा एवढी कशी काय बदलली? सावीच्या चांगुलपणामुळे बदलली आहे असं असू शकतं, पण हिच्यावर विश्वास ठेवण्या एवढी खरेपणानं वागणारी ही नाही. हिरा अगं असं काय करते? असं घरातल्या घरात कोणी कुणाला सॉरी म्हणत असतो हे? आणि आता घर म्हणलं की समज आणि गैरसमज येणारच की. त्यामुळे तुला अशी माफी वगैरे मागायची काही गरज नाही. म्हणजे तू मला माफ केलेस तर फ्रेंड्स बरं सावी, मी आत्ताच ऐकलं नाही म्हणजे कुणीतरी डेटवर जाणार आहे आज. मी तुला तुझ्या डेटसाठी तयार करू? म्हणजे चालेल का तुला? आवडेल मला. अगं मग चल. मिळाली 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 भास्कर, संधी मिळाली. नाही दादा, तुला काय गडबड वाटत नाही? म्हणजे ही काहीतरी धैर्याची नवीन चाल असू शकते. असू दे, त्याला काय चाल खेळायच्यात त्या खेळू देत की, काय फरक पडतोय? भास्कर, आता आपण चाल नाही खेळायची, आपण डायरेक्ट खेळच बदलायचा. ते लवकर डेटवर निघालेत ना, धैर्य सरप्राईज देणार आहे म्हणे. बघूया तो सरप्राईज देतो का त्याला सरप्राईज मिळतं ते. मी भाऊराव नाईक स्वेच्छेने व पूर्ण शुद्धीत असे लिहून देतो की माझ्याकडे असणाऱ्या शासनाच्या जमिनी मी श्री धैर्य मुजुमदार यांचे स्वाधीन करतो आहे. आजपासून सदर जमिनीचा विनियोग करण्याचा संपूर्ण अधिकार श्री धैर्य मुजुमदार यांनाच राहील. त्यात कुणालाही हस्तक्षेप करता येणार नाही.
या जमिनीवर सर्वस्वी त्यांचाच हक्क असेल. लिहून देणार भाऊराव नाईक, लिहून घेणार धैर्य मुजुमदार. किती वाट बघितली मी या दिवसाची, किती प्लॅनिंग केलं, त्या सावीशी लग्न केलं याचसाठी. फायनली आज मला जे पाहिजे ते झाले. भाऊ चहा घ्या. भाऊजी चहा घ्या. चहा घ्या. हा भाऊ, पण ते मी म्हणत होतो की एवढी गडबड करायची काय गरज होती ना. गडबड शुभश्च शीघ्रम. कसं आहे, तुम्ही एवढे कष्ट घेताय, एवढी मेहनत करताय. हो, त्यात काय एवढं. खरं सांगू ना तर तुमचं हे स्वप्न पूर्ण करायला हाती घेतलं ना, त्यावेळेस मला समजलं की लोकांसाठी काहीतरी करणं, त्यांच्यासाठी झटणं, त्यात किती आनंद आणि समाधान असते. खर तर हे सगळं समाधान, हा आनंद फक्त तुमच्यामुळे अनुभवायला भेटलाय मला. धैर्य त्याचं समाधान ज्याच्या त्याच्या हातात असते. बघा आता तुमचंच बघा की तुम्ही एवढं मोठं काम हाती घेतलंय, ते पूर्ण केल्यावर समाजाला किती मोठं समाधान मिळणार आहे. नाही का? बरं, याच्यात काही बदल करायचा आहे का? नाही नाही भाऊ, तुमची काही हरकत तर नाही ना ह्या डिसिजनला? हा भाऊ, माझी काय हरकत असेल, आणि डिसिजन तुम्ही घेतलाय म्हणजे माझ्यासाठी ती आज्ञा झाली की. तुम्ही द्याल ती शिक्षा आणि द्याल ती आज्ञा, याला कधीच नकार नाही देऊ शकत. ठीक आहे, मग लवकरात लवकर हे वकिलाला देतो आणि डॉक्युमेंट सबमिट करायला सांगतो. नाही नाही, त्याची काही गरज नाही. म्हणजे तुम्ही या आधीच एवढं सगळं केलंय तेवढंच लय झालंय. बाकीच्या फॉर्मॅलिटीज मी करून घेतो की. असं म्हणताय? ठीक आहे. थँक्यू. मी येतो. अहो चहा तर घेऊन जावं. नाही नको भाऊ. ऍक्च्युली मी सावीला प्रॉमिस केलं होतं की आज लवकर घरी येईन, पण ह्या सगळ्या कामाच्या व्यापात त्यांना वेळच देता आला नाही बघा. सो निघतो. असं असेल तर हरकत नाही. या चला. भाऊ भाऊ, तुम्ही बसा निवांत, चहा घ्या, नाही तर चहा गार व्हायचा. मी येतो. ठीक, या. भाऊ, मी सोडून आले त्याला. धैर्य भाऊजी, थांबा. ह्याच्यातली कुठली नेसू? तसं तर तुला कुठलीही साडी खूप छान दिसते, पण ही ट्राय करून बघ. ही, हा, हे बघा दिसते.
खूप लाऊड आहे. दुसरी बघूया. एक मिनिट माझ्याकडे एकदा ही बघ ना. नाही नको. ती बघते. हे बघा. छान रंग खूप सुंदर आहे. पण ही खूप वेळा नेसली आहे ना तू? हा खूप वेळा नेसली. नको ही ना, साधी आहे खूप. ही बघ ना, आपण ही ट्राय करूया. ही बघ, ही खूप छान दिसते सावी. पण ही ना खूप सारी. वहिनी हे काय तुझ्यासाठी आहे. माझ्यासाठी कुणी पाठवले? आता कुणी पाठवलं तेवढं तरी ओळखावं बरं. हा धैर्यांनी. अगदी बरोबर. बघणार नाहीस का काय ते? घे ना, बघ बघ पटकन. बघ बरं काय दिलंय बाई. उघड ना. हो. अय्या काय सुंदर साडी आहे सावी. हे काय ग? चिठ्ठी होय. सावी वाच ना, वाच ग, वाच ग. प्रिय सावी, आजचा आपला स्पेशल दिवस आणखीन स्पेशल करायचा आहे. तुमच्यासाठी बाहेर गाडी वाट पाहते. लवकर या, वाट पाहतोय. तुमचा धैर्य. बाई बाई काही खरं नाही आता. सावी, एवढा प्रेम करणारा नवरा मिळणं म्हणजे नशीबच आहे बघ. बरं साडी कशी दिसते बघूया. छानच दिसेल, मला माहिती आहे ना. यश सुंदर दिसतेस. अजून फक्त 4 दिवस. 4 दिवस राग घेऊन शांत बसायचं. त्यानंतर ही सावी या घरात काय धैर्यांच्या आयुष्यात सुद्धा दिसणार नाही. खरंच लई म्हणजे लई नशीबवान आहे मी.